ज्याच्यामध्ये ऑलमोस्ट 8 कंट्रीज होत्या ज्या की एक्सप्लोर करायला भेटणार होत्या. हा माझा पॉईंट होता की त्याच्यामध्ये 3 बीच शॉट 3 ते 4 जर्सीज ठेवल्या त्याने आणि एक स्पेशल विंटर जर्सी ठेवली होती जी मला वाटली होती की मला फिनलँड नंतर लागेल. पण त्या सगळ्यात जास्त सर्वाईव्ह केले त्या जर्सीवरतीच मी सगळ्यात जास्त. कारण की डे 2 पासून ती जर्सी आहेच, कंटिन्युअसली आहे. कारण की वेदरच आहेत की अनप्रेडिक्टेबल वेदर आहे. ऑस्ट्रेलिया नंतर जर्मनी नंतर झेक रिपब्लिक छोटासा पार्ट आहे पण झेक रिपब्लिक येतं मध्ये आणि परत तुम्हाला पोलंडमध्ये जावं लागतं एक फेरी पकडण्यासाठी. पोलंडमधून तुम्हाला स्वीडनमध्ये फेरी पकडल्यानंतर एक 6.5 ते 7 तासाची फेरी जी स्वीडनमध्ये सोडते. आणि स्वीडन तुम्हाला ऑलमोस्ट सगळाच पार्ट आहे जो की साऊथ टू नॉर्थ आहे. 1800 किलोमीटरचा पॅच आहे स्वीडनमध्ये. तर सगळ्यात टफ चॅलेंजेस स्वीडनपासूनच स्टार्ट होतं. हे तर रेग्युलर चॅलेंजेस होते जे की कारण की इटली टू जर्मनी पोलंडपर्यंत हा एरिया जो आहे तो ऑलमोस्ट आहेत की सगळीकडे लोक सगळे रायडर्स वगैरे मिळतील भरपूर. सगळीकडे सायकल रूट्स वगैरे आहेत. पण नेक्स्ट चॅलेंज चालू होतं सेकंड पॅचमधून जे की स्वीडनपासून स्टार्ट होतं. जिथे जे तुम्हाला लोक पाहायला भेटतील ते तिथे काहीच नाही भेटणार. तिथून तुम्हाला सगळं एमटी आणि सगळे जंगल पॅचेसमधून तुम्हाला राईड करावं लागते ऑलमोस्ट. आणि फिनलँड आणि नॉर्वेमध्ये जसं जसं जातं तसं थंडी वाढते. पण ॲडव्हान्टेज ह्या राईडचं असं होतं की इथे आपल्या इकडे संध्याकाळी 6-6:30ला सूर्य मावळतो. तसं तिथे नव्हतं. तिथे तुम्हाला जर्मनीपर्यंत ऑलमोस्ट 9 ते 9:30 पर्यंत सूर्यप्रकाश होता. त्यामुळे तो ॲडव्हान्टेज होता की राईड करत जाणे एक्स्ट्रा जरी इन केस लगेज आहे तुमच्याकडे. पण तो ॲडव्हान्टेज आहे की वेदर चांगलं होतं आणि वेदर चांगला असल्यामुळे तुम्हाला कंटिन्युअसली राईड करायची इच्छा होते तिथं. कारण की धूळ हा प्रकारच नाही तिथे. हा मी पाहिलं फर्स्ट टाईम मी पाहिला की धूळ हा प्रकारच नाही. इवन सकाळपासून संध्याकाळून राईड करताना असा धुळीचा कणही नाही भेटणार. जर फेस वॉश वगैरे करायला गेलं तर काहीच नाही सापडणार. त्यामुळं असं एक्झर्शन वगैरे काही वाटत नव्हतं जे आपल्याकडे ह्युमिडिटीमुळे आपल्याला वाटतं की धूळमुळे आपले राईड होते. पण थोडं चेंज करा. ठीक आहे. ही असेंबल करून मी एअरपोर्टलाच बॉक्सनी माझा ड्रॉप केला तिथे. आणि नेक्स्ट हा सेटअप होता. तिथं फर्स्ट डे होता तर फर्स्ट डे एअरपोर्टपासून एक मिलान सिटी होते. म्हणजे सगळे जण आम्ही तिथे भेटणार होतो. म्हणजे आम्ही पुण्यावरून 4 जण रायडर होतो आणि एक मुंबईचे रायडर होते. तर 5 जण आम्ही आणि अजून 2 रायडर होते. तर ते सगळेजण मिलान सिटीमध्येच होणार आणि सिटीपासून एअरपोर्ट ऑलमोस्ट 50 किलोमीटर दूर आहे. त्यामुळे सगळ्यांनी तिथून ट्रेनचं ऑप्शन अवेलेबल होतं लगेच ट्रेनमध्ये. पण माझं तिथूनच स्टार्ट झालं की तिथेच करायचं चालू. तिथूनच एकदा स्टार्ट होतो कारण की टाईम आहे भरपूर. सकाळी मी ऑलमोस्ट 12 वाजता पोहोचतो होतो आणि 7 वाजेपर्यंत माझ्याकडे टाईम होता तिथे पोहोचायला. कारण तर त्याच्यामुळे मी तिथेच सायकल काढली आणि राईड स्टार्ट करायला चालू केली. तर असे आपलं इव्हेंट. तर हे हा या पॉईंटपर्यंत पोहोचायला म्हणजे हा पॉईंट तर होता 1 किलोमीटर. पण 1 किलोमीटर क्रॉस करण्यासाठी ती भीती मनात होती की अरे रोड क्रॉस कसा करायचा आता तिथे. कारण की तिथे एअरपोर्टपासून त्या सायकल रूटला यायला असं ऑप्शन नव्हतं काही. असं सायकलिंग मी कोणीच नव्हतं करत. त्यामुळे सायकल रूट असा स्पेशल नव्हता. मेन रोड होता. मेन रोडचं मला माहीत नव्हतं की तिथे मला जाता येईल का. त्यामुळे मी घाबरत होतो की अरे जाऊ पण नको. ऑलमोस्ट माझा अर्धा 1 तास त्या विचार करण्यात गेला की मी त्या रोडवरती मग म्हटलं नाही आता. कारण की ती भीती होती अरे मेन रोडला गेलं कोणी पोलीस वगैरे आले काय झालं की नाही का. मेन आपण वेगळ्या गोष्टीसाठी आलं अशा गोष्टी स्टार्टिंगलाच नको. त्यामुळे ती एक भीती होती मनात की जायचं का नाही. तर थोडंसं पार केलं. थोडं चालत गेलो. थोड्या साईडला 2-3 रॉंग टर्न मारले जरा. तिथे बसलो. थोडा विचार केला परत. म्हणलं हा एकच रूट देतो आता काही नाही. चालत जाऊ वाटलं तर राईड करताना. तेव्हा चालत जात थोडा रस्ता क्रॉस केला तरी एक समोरून गाडी आली. त्यांनी सांगितलं की ठीक आहे तू जा. मग तिथून मी फर्स्ट डे पाहिलं की त्यांना रिस्पेक्ट किती आहे सायकलिस्ट. म्हणजे मी तिथे उभं होतो तर मला आधी जाण्यासाठी त्यांनी जागा दिली. तर ते हे कल्चर डे 1 पासून मी पाहिलं. मागे हां आता पाणी कुठे प्यायचं. कारण की तिथे ऑलमोस्ट पाणी कुठे तो पण डाऊट की पाण्यापासून कुठे पाणी घ्यायचं काय. कारण की रेस्टॉरंट जे बायसिकल रूट्स आहे तिथे तुम्हाला ना खायला भेटणार आहे ना पाणी प्यायला भेटणार आहे. त्यामुळे तुम्हाला जे ऑप्शन आहे ते घ्यावं लागतं. जसं तिथे ऑलमोस्ट सगळे फाउंटन्स वगैरे आहेत. मग इटलीपासून जर्मनीपर्यंत तुम्हाला फाउंटन्स मिळतील बऱ्याच ठिकाणी. काही ठिकाणी नाही मिळणार. त्याच्यामुळे तुम्हाला काही ठिकाणी रेस्टॉरंटमध्ये जावं लागतं. तर फाउंटनमधून फर्स्ट डे हा पाणी प्यायचा थोडासा वेगळा अनुभव. कारण की हे तर सवय होते आपल्याला नळाचे पाणी प्यायचे.
पण हा अशा टाईपच्या मध्ये थोडंसं वेगळं वाटलं मला. थोडं इंटरॅक्टिव्ह सेशन एक क्वेश्चन होता पर्सन बेसिक की तू जेव्हा उतरला त्या राईडवरती तर तुला काही स्वाईप कार्ड होता का सायकल हाऊ टू सर मी थोडंसं रिसर्च करून घेतो, कारण की आता उतरायचंच म्हणल्यावरती या गोष्टी मागे थोडासा रिसर्च केलाच पाहिजे. आणि रिसर्च करण्यामागे पहिलं कारण होतं की पहिले हे व्हिडिओ रिसर्च जसं केले तसं तसं कळालं की अशा अशा गोष्टी आहेत. आणि पण माहिती नव्हती करन्सी कसं कॅरी करावं, काय करावं, कारण की काय तशा गोष्टीचं काही समजत नव्हतं. मग करन्सीपासून स्टार्ट होऊन पहिलं विजाचं चॅलेंज होतं, विजाचं चॅलेंज ते सॉल्व्ह झाल्यावरती मग करन्सी कसं करायचं, मग त्याच्या एक एक गोष्ट मार्ग लावत गेलं, ज्याच्यामध्ये मग एक्सपिरियन्स आला की आपल्याला ही करन्सी आपल्याला काही कॅश वगैरे कॅरी करायची गरज नाही. म्हणजे काय बरेच जण रायडर म्हणतात ते घेते की तुम्ही ॲटलिस्ट 500 युरो वगैरे ठेवा, म्हणजे 50,000 वगैरे अमाऊंट ठेवा. पण माझा एक मित्र तिथे जाऊन आला होता, तो म्हणला काही गरज नाही लागणार, फक्त 20,000 ठेव, वाटलं तर एक 200 युरो ठेव, ते पण मे बी यूज नाही होणार असं तो म्हणत होता. आणि कार्ड ठेव, एक फॉरेक्स कार्ड होतं, फॉरेक्स म्हणून प्रत्येक बँक इंटरनॅशनल बँक पण अवेलेबल करून देते, ज्याच्यामध्ये तुम्हाला इझिली करन्सी ट्रान्सफर करता येते आपल्या. तर ते ऑनलाईन पण करता येतं, त्याच्यामुळे ते ॲडव्हान्टेज होता की पुढे संपलं पैसे तर कसं करणार, कुणाला कॉल करणार, हा पण नेटवर्कच्या इश्यूमुळे तो वर्क होतो. त्यामुळं अगोदरच मी ट्रान्सफर करून ठेवले, तर त्याच्यामुळं तो होत होता. आणि कार्ड जे फॉरेक्स कार्ड होतं त्याला ट्रान्झॅक्शन ऑप्शन आहेत भरपूर, की तुम्ही ऑनलाईन वगैरे ऑफलाईन वगैरे सगळं ऑप्शन आहेत त्याला. त्याच्यामुळं असं काही घाबरायचं गोष्ट नव्हती की ट्रान्झॅक्शन जरी समजा कार्ड वगैरे लॉस झालं तर काही कोणी मिसयूज वगैरे करणं असं काही त्याच्यामध्ये नव्हतं. मला किती इलेव्हन होते, किती लगेच लावलं तरी मी खाली उतरणार नाही, क्लाइंब आला खाली उतरणार नाही, हेच माझं मागे टेक्निक. त्याच्यामुळे तो क्रँक लावला होता आणि मागे 9 स्पीड होता 3x9, त्यामुळे तो ॲडव्हान्टेज होता. आणि बॅकपॅक करताना मी माझं जे कॉन्फिडन्स होता या बॅग्सवरती, पॅनियर बॅग्स म्हणतात, कॅरियर लावलं होतं. कॅरियर पण ॲल्युमिनियम कॅरियर होतं, त्यामुळे लाईट वेट होतं, जास्त काही हेवी नव्हतं. वेट कॅपॅसिटी त्याची जास्त होती कॅरी करायची, त्याच्यामुळे दोन्ही साईडला पॅनियर बॅग लावले. म्हणजे मी थोडं एक्स्ट्रा लोडच कॅरी करून, मला माझं एन्ड्युरन्स ते टेस्ट करायचं होतं, त्याच्यामुळे मी एक्स्ट्रा लोडच लावून गेलो होतो. कारण की मला आहे, माझ्या बॉडीला असे आहे, अडॅप्ट करते, विदिन 3-4 डेजमध्ये अडॅप्ट करायला स्टार्ट करते आणि हळूहळू स्पीड डिस्टन्स कव्हर करायला स्टार्ट करतो मी. त्याच्यामुळं आणि याच्या माझं बॅक नेण्यामागं अजून एक कारण होतं की फूड सप्लाय, कारण की जो रूट होता सगळा तो ऑलमोस्ट जर्मनी जसं म्हणतो पोलंडपर्यंत सगळं बायसिकल रूट होता. तेव्हा बायसिकल रूटला पहिल्या दिवसापासूनच आमची टेस्ट चालू झाली होती ना. लिटरली मी ते थँक म्हणतो त्या बॅगला मी नेल्या आणि जिथे मला मिळेल तिथे मी खाल्लं आणि एक्स्ट्रा कॅरी केल्या गोष्टी. जवळजवळ माझं म्हणजे मी एअरपोर्टला बॅग चेक इन केली होती, दोन्ही बॅग चेक केल्या, म्हणजे बाईकचं वेट आणि याचं. तर बाईकचं वेट म्हणजे 23चं लोड कॅपॅसिटी मॅक्सिमम लोड होता फ्लाईटला, तर 23 भरली होती एक्झॅक्टली. आणि जी दुसरी एक बॅग नेली हँडबॅग म्हणजे ती तिथे वेट केली होती, तर ती पण 8 kg भरली होती, तर ते विदिन 11 म्हणजे 32 kg होतं. जर आपण बॉक्स मायनस केलं एक 3 ते 4 kg, 3 kg जरी मायनस केलं तरी माझ्याकडे 28 kg, तरी 27 ते 28 kg लोड होता बाईकसोबत. म्हणजे बाईकचं वेट 10 kg to 11 kg पकडलं तर 17 kg तरी होतं माझ्या, 15 ते 17 kg. त्या 17 kg मध्ये माझ्याकडे ऑलमोस्ट 30 kgचे ड्रायफ्रूट दिले होते माझ्या दादांनी फक्त मी. आणि ही हँडलबार बॅग कॅरी करण्यामागं कारण होतं की ते ड्रायफ्रूट घेऊन ते त्याच्यामध्ये टाकायचं. आणि ड्युरिंग राईडमध्ये म्हणजे मी बऱ्याच व्हिडिओज पाहिले होते ना, तर त्या रायडर ड्युरिंग राईडमध्ये तुम्हाला एनर्जी येण्यासाठी काही ना काही ड्रायफ्रुट्स वगैरे हे कंटिन्युअस आहे. आणि ही टेक्निक मी इंग्लिश झाल्यापासून शिकलो होतो की काही ना काही, कारण की मी पहिल्यापासून राईडमध्ये असं काही कॅरी नव्हतं करत. कधीतरी बार्स वगैरे केले तर, नाहीतर मग मी डायरेक्टली 100 केल्यानंतर थांबायचं असं होतं. तर त्याच्यामुळं मग ही बॅग कॅरी केली, जे इझिली राईड करतानाच रिमूव्ह करता येईल चेन वगैरे आणि खाता येईल. तर ह्या गोष्टी मी त्यासाठी, त्यानंतर ही फ्रेम बॅग नेली होती. आणि लिटरली याचा फायदा झाला, पहिले 3-4 दिवस फायदा झाला का तर लोकेशन्स पाहिलं मोबाईल वगैरे, कारण की काही ठिकाणी GPS आणि मेन तर राईड ही GPS वरती आधारित होती. आणि मी तर सगळ्या रायडर्स पाहिलं होतं, सगळ्यांकडे बाईक कम्प्युटर होता आणि माझ्याकडे नव्हतं. त्याच्यामुळे मी काही बाईक कम्प्युटर नाही लावलं जे नेव्हिगेशन फॉलो करण्यासाठी. मी फक्त वॉचमध्ये माझ्या फाईल टाकून नेल्या. ॲज माझं कलिग एक म्हणत होतं की साईड बाय साईड टाकून ठेवा, इमर्जन्सीला कधी ना कधी कामाला येते. आणि मी 1 वर्ष झालं वॉच यूज करत होतो, पण त्याच्यावरती नेव्हिगेशन कधीच नव्हतं वापरलं. तर मी डे 1 पासून स्टार्ट केलं की नेव्हिगेशन वापरायला किती वेळ चालतंय ते मला पाहिजे होतं, बॅटरी वगैरे. कारण की मोबाईलमध्ये नेव्हिगेशन लावणं म्हणजे इम्पॉसिबल. लावलं जरी
तरी बॅटरी ड्रेन होणार आणि बॅटरी चार्ज करायचं ऑप्शन नव्हतं. इव्हन पॉवर बँक जरी नेली, पॉवर बँक 2-3 दिवस चालेल, पण 2-3 दिवसांनी पॉवर बँकला चार्ज कुठे करायचा हा एक प्रश्न होता त्याच्यामागे. त्याच्यामुळे वॉचमध्ये माझा फायदा झाला. मी वॉचमध्ये फक्त एवढंच नव्हतं की माहिती नव्हतं होत की स्टॉप किती काय, फक्त तुम्हाला फॉलो होतं. मी गॉगल नेला तर गॉगल पण नव्हता काढला होता. मी गॉगल काढला, मागे टाकला आणि फक्त याच्यावरती फॉलो करतो. जिथे राईट राईट, जिथे लेफ्ट तिथे लेफ्ट, आणि जिथे सर्कल आहे सर्कलला प्रत्येक दिवशी मी सर्कल म्हणजे बेसिकली तिथे सिग्नल्स वगैरे नाही. तर ही एक कन्सेप्ट त्यांच्याकडे चांगली पहिली. सर्कल्स केलेले आहेत भरपूर. आणि त्यांचा एक ड्रायव्हिंग सेन्सच आहे सगळ्यांचा की कोणी सायकलिस्ट आला, सगळे रायडर्स किंवा कार्स वगैरे ते थांबतील, तुम्हाला आधी हे करून देतील. तो एक सेन्स खूप पाहिला. त्याच्यामुळे ते एक सेफर होतं. जे आपल्या इकडे सेफ्टीच्या मानाने ते नसतं, तर त्या मानाने त्याच्या ऑपोजिट तिकडे सेफ्टी भरपूर भेटली मला. त्यामुळे तो एक कॉन्फिडन्स आले, काही प्रॉब्लेम नाही. आणि इव्हन नाईट राईड करायचाही कॉन्फिडन्स जनरेट झाला. पहिले 2 दिवस असे खूप भीती वाटली की अरे करू का नको. पण एनर्जी तर वाचत होती कारण की वेदर चांगलं होतं. हिरवं सगळं ग्रीनरी पॅचेस असल्यामुळे खूप तो एक त्याच्या मागं राईड करण्याची एक एनर्जी लेवल डाऊनच नव्हती होत. मी इव्हन जॅकेट घातलं, ऊन असलं, आता हे ऊन दिसतंय, पण हे ऊन मला असं वाटतं की हिवाळ्याचं ऊन आहे सगळ्याचं. मी लिटरली त्याचा एन्जॉय करत होतो ऊन. आणि नसलं की एवढं गार वाटायचं, भरपूर गार, म्हणजे वारं कंटिन्युअसली युरोपमध्ये. त्याच्यामुळे ते एक स्ट्रगल असतो की वाऱ्यामध्ये राईड करायला. तर त्याच्यामागे की तुम्हाला स्पीडमध्ये न राईड करता तुम्हाला रेग्युलर थोडंसं एक मोमेंटम क्रिएट करून ते पेडल फक्त स्टॉप नाही करायचं. म्हणजे जवळ आय थिंक एक 15 किलोमीटर आहे काय, जो नॉर्थ पोल आहे, एक्झॅक्टली नॉर्थ पोल आहे. आणि मग हा पूर्ण पॅचच, तिथून पुढे काहीच नाही असं. ते इथे राईड होते, हे हॉटेल्स होतं. तर फर्स्ट डे स्टार्ट करायच्या अगोदर काय काय लागतंय, कारण की मी विंटर वेअर असं काही एक्स्ट्रा नव्हतं ठेवलेलं, फक्त एक जर्सी ठेवली होती, ती पण फिनलँडसाठी. त्याच्यामुळे असं काय वॉर्मर्स वगैरे काही नव्हतं ठेवले. क्लाइंब करता फर्स्ट डे खूप टफ गेला, कारण की फर्स्ट डे 15 किलोमीटर माहिती नव्हतं, त्यामुळे चाललो होतो फक्त येईल. पण ज्यावेळेस जे हॉटेल दिसलं ऑलमोस्ट 2 किलोमीटर लांबून दिसलं, अरे तिथे. पण त्यावेळेस काय झालं, सगळ्यात खतरनाक क्लाइंब आपण कव्हर केलेलं आहे. फर्स्ट डेच आपली टेस्ट झालेली आहे. तर आता मागे दोघे जण होतं, अजून 3 जण होते. म्हणजे नरेश पण होतं, विशी सर होते, आणि विशी सर रामोल म्हणून प्रीती मॅडम होत्या. असे आम्ही 6-7 जण होतो इंडियामध्ये. 6-7 जण होतं रिप्रेझेंट करायला. आम्ही नेक्स्ट डेचा तो फोटो घेतला होता. परत तिथे क्रॉस करतो. ते एक्सपिरियन्स देतो तुम्हाला, कारण की फर्स्ट डे एक्सपिरियन्स असा होता तिथे की पाऊस चालू झाला. तिथला पाऊस म्हणजे पाऊस रेग्युलर पाऊस आहे आपल्यासारखा, जास्त असं काही हेवी रेन वगैरे नाही भेटलं पुढं. पण त्या पावसासोबत हा रूट जो जातो हा नदींच्या काठाने पुढे जंगलातून, त्याच्यामुळे ना कंटिन्युअसली वारा आहे. म्हणजे युरोपचं जे टेरेनच आहे की पूर्ण कंटिन्युअसली वारं वाहत. त्यामुळे तो चॅलेंज होता की तिथे स्पीड नव्हतं भेटत, आणि छोटे रोड असल्यामुळे आपण जास्त कव्हरही नव्हतं करू, कारण की पुढे प्रेडिक्टच नाही करू शकत की पुढे राईट लेफ्ट पुढे, कारण की आहे भरपूर ठिकाणी राईट लेफ्ट आहे. आणि स्टार्टिंगपासूनच जो पॅच होता लिटरली एवढा भारी होता ना, म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळीकडे सफरचंदाच्या बागा, द्राक्षाच्या बागा, आणि भरपूर अशा ठिकाणी तुम्हाला रोड साईड बाय साईड, आणि नदी एक साईडला, आणि पूर्ण माउंटन्स दुसऱ्या साईडला, म्हणजे दोन्ही साईडला माउंटन्स, आणि मग आतमध्ये रोड पूर्ण चाललेला आहे. त्यामुळे ते एनर्जी लेवल डाऊन नव्हतं, जरी स्पीड स्लो आहे तरी ते. तर फर्स्ट डे खाण्याचं वगैरे काय, कारण की नाश्ता नव्हतं केलं नाही सकाळी. 8 वाजता तिथे काही ओपनच होत नाही. फक्त मी हॉटेलमध्ये निघताना आम्ही थोडं खाल्लं होतं, त्यामुळे कॅरीही नव्हतं काही केलेलं जास्त. मग स्टार्टिंगपासूनच त्यावेळेस इथे हा रोग येतो पाहिजे. हा इथे रोरेतो मध्ये हे टाउन आहे, रोरेतो मध्ये. आणि इथून तुमचा इकडे होतं हा रोरेतो टाउन. जर पाहिलं तुम्ही, हे सगळे माउंटन्स आहेत साईड बाय साईड, हे सगळे माउंटन्स आहेत, आणि सगळं ग्रीनरी, ऑलमोस्ट सगळे ग्रीनरी. हे सगळे गार्डन्स वगैरे दिसतील सगळ्यांच्या घरांची एक वेगवेगळी पद्धत दिसेल. जास्त बिल्डिंग वगैरे नाही, सिटीमध्येच बिल्डिंग, गावांच्या साईडला तर एक नंबर घर आहे. असं मी एवढा एन्जॉय करत होतो त्याच्यामध्ये. आणि फर्स्ट डे जसं चॅलेंज झालं फूडचं, जिथे माझं होतं की जिथे पहिल्यांदा तर असे ॲपलचे मोठे मोठे बागा दिसल्या, असं लिटरली वाटत होतं की तोडून खावं. पण ते भीती होती ना मनात की अरे कोणी काय बोलत काय. पण नंतर असं ऑब्झर्व केलं 10-15 किलोमीटर नंतर की अरे काय कोणी नाही, इथे नाहीच कोणीच नाही. मग उतरलो
असं फ्रेश ॲपल, असे मोठे ॲपल्स होते सगळे रेड कलर. अरे एवढे भारी ॲपल होते. 2-3 जवळजवळ 3 ते 4 ॲपल तोडले, खायला स्टार्ट केली. प्लस मका पण होत्या बरोबर, मकाची कणसं. कारण की आता गावाच्या बाजूला आम्ही ते काय प्रॉब्लेम येत नाही, कवळी कणसं असतात, तर ते जिथे खायला नाही भेटलं ते कणसावरती दिवस काढलेले त्याच्यामध्ये. कारण की माहितीच नाही, असं एक्सपेक्टेशनच नव्हतं की तुम्हाला टाऊन भेटतंय, नाही की माहितीच नाही, रिअलाइजच नाही होणार तुम्हाला की टाऊन कधी येते आणि कधी जाते, असं होतं. आणि रूट जे डिसाईड होते थोडंसं झूम आउट नाही, आउट हा बॅच. आता इथपर्यंत 100 तुमचे होत जाते ते कवर, ऑलमोस्ट फ्लॅट टेरेन्समधून जातात तुम्ही. पण इथे पण फ्लॅट टेरेन्समध्ये नेव्हिगेशन, मी वॉचवरतीच नेव्हिगेशन फॉलो करत होतो, त्याच्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम येत होतं स्पीडला. त्यामुळे कधी लेफ्ट कधी राईट असं थोडंसं होत होतं, पण लेफ्ट थोडंसं चुकीचं गेलं तर मग मागे येऊन परत त्या रूटला कनेक्ट व्हायचं. असे भरपूर ठिकाणी होतं. मग मेन तर तुमचा हा पॅच होता, इथून स्टार्ट होतं 100%. तो कर्सर काढ साईडला, इथे क्लिक कर किंवा तिकडे घे, कर्सर तिकडे एंड पण 100 किलोमीटर हा तुम्ही बघता हे 200पर्यंत ऑलमोस्ट. हा जो पॅच आहे ना, हा जायंट किलर क्लाइंब होता. किलर म्हणजे असं सडनली असे 6-7 किलोमीटरचे क्लाइंब नव्हते, पण ते छोटे छोटे क्लाइंब होते, जे की आपलं जसं की न्यू कात्रज टनेल वगैरे जसं रूट जर कोणी केला सांगितलं सगळ्यांनी, तर तसा सेम स्टेडी क्लाइंब हळूहळू दिसतोय तुम्हाला पुढे की आहे काहीतरी, नाही का. मग ते असेच क्लाइंब, पण शेवटच्या वर्षी हा जो क्लाइंब कवर करायला जो फर्स्ट डेला जो टाईम लागला, ऑलमोस्ट दिवसभर राईड करून म्हणजे 8 वाजता राईड स्टार्ट झाली होती आणि संध्याकाळी 7पर्यंत ऑलमोस्ट किती 130 कवर झाले होते. आणि पुढचे अजून 70 किलोमीटर होते. मेजर क्लाइंब होता तो. इथे एक ब्रेनर पास म्हणून आहे आणि नरेशन मी सोबत होतो, त्याच्यामुळं तो काय प्रॉब्लेम होता, दोघं एकत्र असल्यामुळे फर्स्ट डेला एका ठिकाणी एक 8 वाजता 8-8:30 वाजता नरेशचे पंक्चर होते. आणि लिटरली मग आम्ही दोघे सोबत असल्यामुळं माझ्याकडे एक्स्ट्रा टायर ठेवला होता मी, नशिबाने एक टायर घेतला होता मी एक्स्ट्रा आणि ठेवलं. मग तिथे आम्ही चेंज केला, तो चेंज करायला जवळजवळ अर्धा-1 तास आमचा टाईम गेला, कारण की वारं एवढं वाजत, थंडी एवढी होती, हात चालत नव्हते. आणि मग लिटरली माइंडने डायवर्ट केलं की इथून पुढे राईड नाही करायची आता. म्हणजे माझं माइंड लिटरली डाऊन झालं मी तिथं, कारण की थंडी वरली की मग पुढे राईडच नाही करू शकत. मग मी म्हटलं की इथेच राहू. पण त्या दिवशी थोडंसं नरेशने सपोर्ट केल्यामुळे आम्ही दोघे गेले, म्हणजे जाते आगे धीरे धीरे एका टाऊनमध्ये थोडंसं खाल्लं, ओपन होतं तिथं. आणि तिथून पुढे जो ब्रेनर पास म्हणून आहे, तो ऑलमोस्ट क्लाइंब तुम्हाला 15 ते 20 किलोमीटरचा मेजर क्लाइंब आहे. म्हणजे आपलं जसं की कोणता म्हणताय, सिंहगड टाईप जरी म्हणता तरी चालत आहे, फक्त तो असा होता त्याच्यामुळे. आणि प्लस त्याचा ॲडव्हान्टेज होतं की आम्ही रात्रीचं गेलो होतो. 8 वाजल्यापासून आम्हाला दिसतो की मोठा मेजर हायवे जातोय वरून, म्हणजे पूर्ण फ्लायओव्हर त्यांनी बनवलं होतं, कारण की माउंटन्समधून क्लाइंब होता. त्यामुळे मेजर एवढा मोठा जो ब्रिज दिसत होता ना साईड बाय साईड, त्याला त्यामुळे क्लाइंब करत चाललं होतं ते हळूहळू. रात्रीचे 10 वाजता जो मेजर क्लाइंब यायला स्टार्ट झाला अंधारामध्ये, तर अंधारामध्ये स्टार्ट झाल्यामुळे एक ॲडव्हान्टेज असं होतं की काय पुढचं काही दिसत नव्हतं, फक्त तुम्ही राईड करा त्याच्या मागचं होतं उद्देश. त्यामुळे राईड करत आम्ही 12 वाजता तो क्लाइंब केला असं क्रॉस. आणि फर्स्ट डेला जो एक्सपिरियन्स आला मला, जो की मी पहिल्या दिवशीच पाहिलं, एक फिमेल रायडर होते युरोपमध्ये, आणि त्या क्लाइंबच्या जस्ट क्लाइंब एंड व्हायच्या जस्ट एक 5-6 किलोमीटर अगोदर ते स्लिपिंग बॅग टाकून झोपत होते. आम्हाला वाटलं अरे काय झालं काही इश्यू वगैरे. मग आम्ही दोघांनी विचारले की आम्ही दोघं आहे, आम्ही चाललोय पुढे इन्स्ब्रुकला जाऊ. आय फाईन. मग तो जो कॉन्फिडन्स होता ना, आणि एकटीच त्या क्लाइंबवरती, म्हणजे असं पण नाही क्लाइंबच्या खाली किंवा क्लाइंब क्रॉस करून, क्लाइंबच्या मध्ये जिथे अंधार सगळा पूर्ण आणि कोणच नाही, सगळं जंगल आहे, तिथे स्लिपिंग बॅग टाकून एकटीने तिथं स्टे केला होता. म्हणजे ते वाटलं की अरे एकटी तिथे करू शकते तर मग आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. मग तिथून थोडासा कॉन्फिडन्स चालता राईड करायला की अरे हा पाऊस होता बरोबर, त्यामुळे पावसात राईड करायला तो एक मजा येत होती तिथे, कारण क्लाइंब करत होतं त्यामुळे थंडी नव्हती. तर मग फर्स्ट डेला आम्ही इन्स्ब्रुक म्हणून टाऊन आहे, हे ऑस्ट्रियामध्ये येतं. तर फर्स्ट डेला इन्स्ब्रुक ऑलमोस्ट आम्हाला सकाळी 8 ते इन्स्ब्रुकला पोचायला 1:30 वाजले होते सकाळचे. ऑलमोस्ट आम्ही 18-19 तास राईड केली होती त्या इन्स्ब्रुकच्या ह्याच्यामुळे, कारण की 200 कवर नव्हते झाले. मग थांबायचं कशाला, मग त्याच्यामुळे इन्स्ब्रुकमध्ये पोहोचतात सिटीमध्ये आम्ही स्टे बुक केला होता. आणि म्हणलं आता ओपन आहे का नाही मग जाऊन पाहावंच लागेल. मग तिथे नेव्हिगेशन लावलं गुगलचं, त्या हॉटेलचं, त्या गुगलने एवढं फिरवलं त्या टाऊनमध्ये, सगळे सेपरेट सायकलिस्टला
आणि ती एक सगळ्यांनी बेसिकली सायकलिस्टची आणि हा लिटरली बर्लिनमधून क्रॉस करता करता मी एका ठिकाणी थांबलो जस्ट लेफ्ट घेऊन. तिथे मला ॲक्च्युली नेव्हिगेशननी फसवलं. जे सर्कल होता तो परत सर्कल आला माझ्या ह्याच्यामध्ये. सर्कल घेऊन मी एक एक्स्ट्रा लेफ्ट घेतला, त्याच्यामुळे मी पुढे गेलो आणि मग मला दिसलं की अरे चुकलं आपण. मग परत माघारी फिरलो तर फिरता फिरता मला एक हॉटेल दिसलं. हे हॉटेलचं नाव झालं म्हणलं सिमरन. अरे हे म्हणलं नाव ओळखीचं वाटतंय. हे नाव ओळखीचं वाटलं. मग मी आतमध्ये गेलो. म्हणजे माहिती नव्हतं की ते इंडियन रेस्टॉरंट. हां इंडियन रेस्टॉरंट. मग सिमरन नाव दिसलं मी आतमध्ये. जिथे ते मला इंडियन नाव दिसलं तिथे मी आतमध्ये जात होतो. मग आतमध्ये गेलो ते मागे घेतलं. तिथे पहिले गणपतीचं दरवाजा शेजारी गणपतीचं एंट्री होतं. मग चांगलं वाटलं अरे तिथे. आणि नेमकं गणपतीचं सीझन पण होतं त्याच्यामुळे बरं वाटलं अरे गणपतीचा आशीर्वाद भेटला आपल्याला. इथून ते घेऊन गेलो ते डायरेक्ट तिथेच भेटलं मला जर्मनीमध्ये. मग तिथे गेलो. ते ओनरही जवळ मागे गेलो. हां पंजाबी ओनर. हां तर पण हा कधीच पंजाबला नाही गेलो. ठीक आहे. जवळजवळ 30 वर्ष ते हॉटेल तिथं ऑपरेट करतं. कधी एकदा पण अजूनही इंडियामध्ये नाही गेलं. मग त्याच्याशी बोलता बोलता कळालं की तो आता जाणार आहे यावर्षी. फर्स्ट टाइम इंडियामध्ये जातोय. मग येणार आहे एक 7-8 दिवस नाही का. मग त्याला पण बरं वाटलं की मी इंडियामधून आले म्हटलं त्यांनी पहिल्यांदा मला चहा ऑफर केला. चहा एवढं भारी चहा बनवलं. पहिल्यांदा चहा भेटला तिथे मला. नाही तर इतके दिवस मी सगळीकडे काही नाही तर कॉफीच. तेव्हा ते कॉफीचे पण कॉफी नव्हते. मग कॅफे लाते. मग हळूहळू शिकलो ते बोलायला पण कॅफे लाते. मग ते काही नाही आलं कॅफे लाते म्हणायचं ते भेटायचे कॅफे लाते. तो कोणी असं बाहेर रस्त्याला दिसणार नाही. ते नाहीच कुठेच नाही दिसणार. त्यामुळे तुम्हाला लिटरली असं एका ठिकाणी माइंड ब्लॉक होतं. अरे कोणीच दिसत नाही. दिवसभर 5-6 लोक बघायला पण आम्ही दर्शायचं. ते एक माइंड ब्लॉक होतं. हा दिसला की मग बरं वाटायचं. मग कारण की स्कूल्स वगैरे क्रॉसिंग वगैरे असायचं. त्याच्यामुळे पुढे ते ऑलरेडी आपले जसे की स्लोचा वगैरे तर ह्या टाईपमध्ये त्यांचं ते असायचं दिलेलं. मग बरं वाटायचं. मग फोटो वगैरे तो दिसला की अरे टाऊन आलंय बाबा असं वाटायचं. मग सेफर आपल्यासाठी लाईफलाईन आलेली आहे का. मग हे कधी कधी यालाच म्हणायचं अरे त्यालाच काहीतरी म्हणायचं कारण कोणीच भेटत नाही बोलायचं त्याच्यासोबत. शिव्या पण दिल्या चल म्हणायचं निक म्हणायचो. मी म्हणायचं. अजून एक आहे तरी मी अजून एखादा फोटो नाही काढला जिथे ते लोक नव्हते. म्हणजे सगळ्यांकडे म्हणजे बेसिकली जे पॅचेस आहे गावांच्या साईडने एवढे चांगले मेंटेन केलेले. एवढे ग्रीनरी प्रत्येक घराच्या शेजारी प्रत्येक घराच्या गार्डन वगैरे दिसते. आणि इव्हन जिथे गार्डन कटिंगलाही रोबोट होते. तर दुसरी लाईफलाईन माझी ती रोबोट. सगळीकडे रोबोट. जिथे रोबोट दिसले ना मी त्याला काही ना काही म्हणून त्याला ते थांबलेलंच आहे. त्याला तिथे गेलं ना तो ग्रास कटिंग करत असला त्याला वाटतं स्टॉप कोणीच नाही. फॅमिली सगळ्या राईड करतात. फॅमिलीमध्ये आता छोटी मुलं जरी म्हणलं तरी तुम्ही पाहिलं बॅकपॅकिंगचं सेटअप आहे. म्हणजे हे कल्चरच त्यांनी स्वतःला लावून घेतलेलं आहे की इव्हन मुलं तरी असतील सगळे छोटे तरीही त्यांना राईडला घेऊन जाणे. म्हणजे ही एक ते वेगळा टाईप मी पाहिला की ते फॉलो करतात. म्हणजे ते चांगलं वाटलं खूप. जे आपल्याकडे कमी आहे सध्या ते आपण वाढवते हळूहळू अशा टाईपमध्ये पण वाढवलं पाहिजे. कारण की बॅकपॅकिंग हे करण्यामागचं एक कारणच आहे की तुम्हाला एक्सप्लोर करायला खूप भेटतं. ह्याच्यामध्ये जे त्याचे पॅरेंट्स होते हे एवढं भारी वाटलं. त्यांना इंग्लिश नव्हती येत होती पण त्यांनी माझी तोडकी मोडकी इंग्लिश समजून घेतली. मी माझ्या राईडच्या मागचं मी पोचू शकलो तिथे. त्यांना एवढं वाटलं की मग फोटो वगैरे घेतले. त्या फेरीमधून क्रॉस करून मग पुढे आता फेरी ही फेरी आहे. ऑनलाईन जर पाहायला गेलं म्हणजे एकच फेरी ती. म्हणजे ॲक्च्युली 3 ते 4 कंपन्या आहेत ज्या अशा फेरीज ऑपरेट करतात. पण माझ्या टाईमला कारण की मला रात्रीचे 70 किलोमीटर नाही झाले कव्हर. कारण की मी जवळजवळ 1:30 वाजता मी थांबलो. आणि मी अशा ठिकाणी थांबत होतो की तिथे लास्ट ऑप्शन तोच होता. तो नाही भेटला की तुम्हाला राईडच करायचे. लास्ट ऑप्शन असा होता माझ्यासाठी बस स्टॉप्स. सगळे तिकडचे सगळे बस स्टॉप तुम्हाला 6 नंतर तिथं कोणी दिसणार नाही. कोणीच नाही. एमटी सगळे लँडेड. त्याच्यामुळे तो एक कॉन्फिडन्स चालतं की अरे हा आपण बस स्टॉपला राहू शकतो. माझी जर्नी ती सगळी स्टार्ट टू एंड बस स्टॉप झालेली सगळ्या. स्वीडनमध्ये गेल्यावर थोडंसं रूट सगळे चेंज झाले. स्वीडनमधून पूर्ण एमटी पॅचेस चालू झाले. आता पुढे गेलो हा जो पॅच आहे हा पॅच आहे. विंड मिल्स चालू झाले तिथे ऑलमोस्ट सगळ्या. कारण की विंडच तेवढे आहेत त्यामुळे सगळ्या ठिकाणी ऑलमोस्ट विंड पाहायला भेटतं. आणि सगळीकडे शेतीच पाहायला भेटतं.
लोक खूप कमी दिसते. घरंही खूप कमी आहे, पण घरं एवढी जर पाहिजे एक जर हे सगळे अशा टाईपचे तुम्हाला दिसते घरे. त्यामुळे तो एक वेगळा मेंटेन त्यांनी पॅच केलेला होता गावांच्या साईडला. सिटीमध्ये वेगळाच पॅच वेगळा होता, तो पण मी दाखवून नंतर. हे पाहिलं तर सगळीकडे शेती दिसेल, गव्हाची शेती ऑलमोस्ट सगळीकडे शेती. आणि एक रायडर मला भेटलं होतं स्वीडनमध्ये, ऑलमोस्ट आय थिंक डॉक्टरांच्या याचे असते, पण एक्सपिरियन्स रायडर होते नेदरलँडमधले. म्हणजे तिथे जे BRM वगैरे ॲक्टिव्हिटी करतात ते हे मेन ऑर्गनायझर होते. आणि ऑलमोस्ट त्यांनी 15 ते 20 वेळा पॅरिस ब्रेस्ट पॅरिस ही स्पर्धा केलेली आहे, जी 1200 किलोमीटरची. त्यामुळे त्यांना ते रेग्युलरली ते, त्यामुळे ते एवढं सामान कॅरी करून एकदम मस्त कम्फर्ट झोनमध्ये चालवते. त्यामुळे असं काही एज मॅटर आहे. बघितलं सेटअप त्यांचं तर गप वगैरे सगळं सेटअप सोबतच आहे. म्हणजे ते कल्चर त्यांनी डेव्हलप केलेले आहे तिकडं. सगळ्या रायडरच्या माइंडमध्ये ते की तसंच. त्यामुळं सपोर्ट ह्या गोष्टी त्यांना लागतच नाही. ह्या सपोर्ट गोष्टी आपण हे करून ठेवलेल्या आहेत, ज्या की थोडंसं जसं जसं तुम्ही एक्सप्लोर करता तसं लागत नाही सपोर्ट एवढा. फर्स्ट डेचं चॅलेंज, कारण की 12:30ला फेरी होती. 12:30 ते 7 वाजता मी पोहोचलो होतो. आणि 7च्या नंतर तो स्टुडंटचा पॅच चालू झाला होता. आणि ते ॲडव्हान्टेज असं वाटलं होतं की डे लाईट वाढली. जे 9:30पर्यंत ज्या कोणी येते तिथं 10:30 पावणे 11 पण डे लाईट. हा फोटो 10:30चा फोटो आहे रात्रीचा 10:30चा फोटो आहे, ठीक आहे. पण एवढं फॉग होतं ना, इव्हन त्याचा व्हिडिओ पण घेतला मी, दाखवेन तुम्हाला नंतर. हे असं स्टे घेतला कारण की ऑप्शनच भेटायला तिथं म्हणजे स्टुडंट लिटरली भेटायला तयारच नाही कोणी, पुढे विचारायलाही कोण जाऊ शकत नाही असं पॅच होता. त्यामुळे तिथे टाकली स्लिपिंग बॅग. आणि माझ्याकडे जॅकेट वगैरे होते, रेन जॅकेट आणि ट्राउझर होता. मग ते ट्राउझर वगैरे खाली टाकायचं वरती. पण ती थंडी एवढी होती की ती ऑटोमॅटिक, म्हणजे त्याचा ॲडव्हान्टेज होता त्या बेसिकली त्या स्टे करण्यामागचं, की मला राईड ऑटोमॅटिक टायमिंगला स्टार्ट करून भेटत होती. मी इथपर्यंत मी 2 स्टे केले असेल, पण दोन्ही स्टे मला राईड स्टार्ट करायला नेक्स्ट डे 10:30-11 वाजायचे सकाळी. थंडीच तितक्या टाईमपर्यंत थंडी राहायची, त्यामुळे वाटतच नव्हतं बाहेर येऊन राईड करा. मग त्याच्यामुळे हा ऑप्शन घेतला होता मी, की त्यांची स्टाईल कशी आहे ती पाहावं. मग ते एक्सप्लोर करता करता या स्टाईलला मजा यायला लागली. 4 तासाचे, त्या 4 तासांमध्ये पण 1-1.5 तास आहे तसं जर्सी सगळं झोपायचं आतमध्ये. आणि मी हे विंटरचं काही नव्हतं ठेवलं, ऑलमोस्ट जॅकेट वगैरे मी सगळं घरीच ठेवलं होतं. त्या वेटच्या चक्करमुळे मी सगळं घरी ठेवलं होतं. लाईट वेट करता करता मी सगळं घरी ठेवलं होतं. पण 2 तास झोपले की 2 तासानंतर ऑटोमॅटिकली वारं जसं शिरायला लागलं की ऑटोमॅटिक जाग यायची. मग त्याच्यामध्ये जाग येणं असं वाटतं की कधी सगळं. आणि सकाळ पण काही 6:30-7 वाजता असं तुमचं ऑलमोस्ट येऊन, तर त्यामुळे 6 वाजता उठून रेडी होऊन स्टार्ट करायचं. नेक्स्ट पाहिजे होते, बैलेनी पाहिजे होते, मग रेंडियर दिसले. अरे वा, एवढं चांगलं वाटलं. मग ते रस्ता सोडून आम्ही परत एवढा मोठा रेंडियर होता की तो एवढी हाईट होती. आणि हे बॅरिकेड त्यांनी असंच आणि गेलं खाली उडी मारत. हे खतरनाक होतं. म्हणजे एक एक्सपेक्ट वाटते बॉर्डर आहे नाही, फक्त असं दिसेल तुम्हाला. ते पण एकाच राईडमध्ये मला भेटलं, म्हणजे मे बी मिस आउट झाला असं काही ठिकाणी. पण सगळा रोडच असा होता की तो खूप आतमधला रोड होता, मेन रोड नव्हता. हा मेन रोडला चालू झाल्यामुळे हा फिनलँडचा पोर्शन. चेक पॉईंट बॅरियर्स वगैरे काहीच नाही. हे असं फक्त तुम्हाला दिसतं, बस क्रॉस करून पुढे. नेक्स्ट क्रॉस केले की तुमचं. आणि हे आर्टिक सर्कल आहे, जिथे ऑलमोस्ट तुमचं आर्टिक सर्कलचं सेंटर पॉईंट आहे. तिथे सांताक्लॉज विलेज आहे, खूप मोठं सांताक्लॉज विलेज आहे. एवढं मोठं त्यांनी टुरिस्ट एरिया बनवला आहे, खूप मोठा. त्याच्यामध्ये सगळ्यांचं डिस्टन्स आहे, दोन-तीन पुढे नऊचं टाइम. ओके, आपण न्यू दिल्ली पण पाहिलं, 400 किलोमीटर पुढे गेली. सांताक्लॉज. पण त्याच्यात असा टनेल आहे ना, त्याचा व्हिडिओ घेतलेला आहे मी, व्हिडिओ प्ले केल्यानंतर. त्या टनेल असा आहे की सगळ्यात खतरनाक टनेल आहे. आणि तो आहे 6.8 किलोमीटरचा टनेल आहे, ज्याच्यामध्ये एंट्रीला त्यांनी लिहिलं आहे 8% ग्रेडियंट. आता मी त्या ग्रेडियंटच्या हिशोबाने मी त्या टनेलमध्ये घुसलो, पण ते ग्रेडियंट मला दिसणार. गेलो तर डाऊनहिलच डायरेक्टली 2 किलोमीटर ऑलमोस्ट तुम्हाला डाऊनहिल जावं लागतं. मी त्याचा व्हिडिओ काढला आणि मग नंतर लक्षात आलं, अरे हा शेवटचा टनेल आहे जो की तुमचा सी लेवलच्या डाऊन जातो, पूर्ण सीच्या खाली जाऊन. त्यामुळे सीच्या खाली जायला अशी थंडी वाटते तिथं त्या टनेलमध्ये. आणि सडनली 2 किलोमीटर झाल्यावरती असं क्लाइंब झालं चालू, जसं लवासाचा क्लाइंब आहे. 8% मिनिमम तुम्हाला क्लाइंब आहे, काही ठिकाणी 15% गेलेले. आणि त्याच्यात 2च टनेल आहे. म्हणजे एवढे 4-5 टनेल होते ना, त्याच्यामध्ये सेपरेट बाईक लेन होते. त्याच्यामुळे असं काही प्रॉब्लेम नव्हता की काय कोणी येतंय मागून.
पण तो टनेल जुना टनेल असल्यामुळे त्याच्यामध्ये असं वाटलं नाही लिटरली की मागून कोणी येऊन तरी ठोकतंय, कारण की तो जुना टनेल असून एक्झॉस्ट कमी होते, जुना टाईप असल्यामुळे त्या एकदा का गाडी आतमध्ये शिरली त्याचा आवाज बाहेर दुसऱ्या साईडला निघणार असं होता. त्यामुळे तो आवाज लिटरली तो आवाज आहे असं वाटतं की लाऊडस्पीकर लावलाय एखाद्या गाडीचा. लाऊडस्पीकर लिटरली तुम्हाला म्हणजे मला लिटरली असं वाटलं की मागून कोणीतरी येऊन ठोकणार, कारण की स्पीड नव्हतं भेटत, ते पूर्ण लगेच होतं आणि तो असाच क्लाइंब करत होता, स्पीड नव्हतं भेटत. त्याच्यामुळे लिटरली शेवटचा असा ब्लॉक झाला माइंड, म्हणलं नाही आता उतरा. 1200 मीटर राहिलो ते उतरलो आणि साईडला वॉकवे होता, तर वॉकवेवर सायकल टाकली. इव्हन वॉकवेला चाललो तरी पण असं वाटतं की मागून कोणतरी ठोकलं. एवढा तो भयानक, म्हणजे माझ्या आयुष्यातला पहिला टनेल होता तो सगळ्यात भयानक होता. इतके टनेल एवढं एन्जॉय केले होते पहिले इकडचे जम्मूचे वगैरे, पण हा टनेल मी पहिल्यांदा एक्सपिरियन्स केलं, त्याच्यामुळे खूप भीती वाटली मला. त्याच्यामुळं पण ते टनेल क्रॉस केल्यानंतर आणि त्या टनेलच्या आधी पण आपल्याला टाऊन पुढे दिसतंय, म्हणजे समोर एक जहाज वगैरे दिसतंय, टाऊन दिसतंय, पण माहिती नाही की तो लास्ट विलेज आहे. आम्ही तो टाऊन म्हणजे टाऊन समोर दिसतोय, पण आम्ही असं चाललो असं 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 पूर्ण कोपऱ्याने एकदम. आणि त्याच्यामुळं त्याला एवढा टाइम लागत होता कव्हर करायला. त्या विलेजमध्ये पोहोचल्यावर अरे आपण तर ते समोरच दिसत होतं ते जहाज तर मोठा, तिथे इथंच आहे आणि ते समोरच दिसतंय की व्ह्यू तर आहे त्याचा, पण ते जायला तर असा रूट आहे पूर्ण. तर त्या टाऊनपासून मग मी खाल्लं वगैरे आणि तिथून तो शेवटचा पॅच होता नॉर्थ केरचा मागे चालू होती. ऑलमोस्ट 30 किलोमीटरचा पॅच आहे तो शेवटचा. 30मध्ये 15 क्लाइंब आहे, 15मध्ये मेजर क्लाइंब आहे 4-5 किलोमीटरचा. त्या मेजर क्लाइंबमध्ये भरपूर ग्रेडेड आहे, पण तेच की एकदा क्लाइंब चढायला केलं की उतरायचं नाही, हे मागचा रूल होता आपला. त्याच्यामुळे हळूहळू कधी असं कधी असं कधी असं नाही चालू होतं, कारण की एमटी पॅच होतं, खूप भारी होतं सुंदर गोष्ट नाही का. थोडं पुढे गेला आणि एक मिड पॉईंटला पोहोचलो. मिड पॉईंटमध्ये परत डाऊनहिल अपहिल चालू झालं, म्हणजे असं समुद्र दिसत होतं, एंडच पॉईंट होता आणि दिसत होतं पुढे की नॉर्थ के पॉईंट. त्यामुळे तो एनर्जी लेवल पण चांगला झाला की, आणि लक असं मला काय माहिती नाही, त्या दिवशी सनलाईट होता, त्याच्यामुळे सनलाईटला थोडं पुढे गेलं. हां फोटो असा आला. नंतर त्या दिवशी मग तिथपर्यंत जे रायडर अगोदर पोहोचले ते सगळ्यांना पाऊस भेटलेला आहे आणि थंड होते, तर ऊन आलं तिथं नेमकं 10पर्यंत. मग 10 नंतर असं वाटलं की आता रिटर्न फिरावं, कारण की तिथून ते टाऊन परत 30 किलोमीटर यायचं होतं. म्हणजे आता रिटर्न फिरावं, स्टे घ्यावं आहे. पण जसं मी स्टार्ट केलं ना, ते विंड जी चालू झाली तिथं थंडी भरली, ती मनात थंडी भरलेली होती ऑलरेडी. त्याच्यामुळं मग तिथेच एक ॲडमिनिस्ट्रेशन ऑफिस होतं पार्किंगला, तिथे कोणी नव्हतं. मग मी बघितलं कोणी नाही आलं, मग स्लिपिंग बॅग काढली, मस्तपैकी झोपलो. पण तिथे पहिल्यांदा माझा एक्सपिरियन्स असा आला की मी जर अर्धा एक तासाला असं उठून मी बाहेर डोकवतो, कारण की वारं एवढं चालू होतं तिथं. पण अशी रात्र काय होत नव्हती, म्हणजे पूर्ण रात्रभर रात्र नाही झाली. पहिल्यांदा मी माझ्या आयुष्यात पाहिलं की असं मी डोकून पाहतोय की अरे आता रात्र होईल नंतर रात्र होईल, पण ती झोप येईल तेवढी, पण झोपही नव्हती आणि रात्रही नव्हती तिथं. वाटतं ते म्हणतात 6 महिने रात्र आणि 6 महिने दिवस. हो त्या टाईपला. म्हणजे या ठिकाणी लाईट कायमच होता असं, म्हणजे या ठिकाणी विपिन लाईट कायमच होता रात्रभर असं. हां रात्रभर भेटणार नॉर्वेमध्ये, कारण की युरोपचं इंडिया आणि तो नॉर्थ पोललाच आहे, त्याच्यापासून एक 15 किलोमीटर नॉर्थ पोलच येतं. त्यामुळे त्या जागेला नाव त्यांनी नॉर्थ केअर दिलं. माझ्या अगोदर म्हणजे मी पोचलो 18 दिवस आणि 12 तासात. माझ्या अगोदर स्टार्टिंग झालं तर युरोपियन रायडर 12व्या दिवसापासून स्टार्ट व्हायला. इव्हन 12च्या अगोदर पण एक रायडर गेला होता, त्याला DNF केलं, कारण ऑर्गनायझर रूलच टाकला होता त्यांनी की तुम्ही राईड एन्जॉय करा ना की तुम्ही रेस करा. त्याच्यामुळे त्यांनी एक पर्टिक्युलर टाईमलाईन दिलता, जो रोविनियामी विलेज होता तिथे एक पर्टिक्युलर टाईम दिलता की तुम्हाला तिथून त्या दिवसाच्या अगोदर क्रॉस नाही करता येणार, आणि तो रायडर त्या दिवसाच्या अगोदर क्रॉस करून गेला. मग DNF केलं त्याला डायरेक्टली. तो फिनिश केले पण DNF केलं, त्याच्यामध्ये DNFच केलं त्याला. मग त्याच्यामुळं 12 दिवसापासून ज्या रायडर्स पोचायला स्टार्ट झाले, 12 दिवसाला आय थिंक 10 रायडर पोहोचले. त्याच्यामध्ये एक लेडी रायडर होती, एक लेडी होती पोहोचली. मग असे रायडर होते 12, 13, 14. आणि तो पॅच असं कॉन्फिडन्स देऊन गेला मला की आपणही या गोष्टी करू शकतो आणि 15 दिवसाच्या आतमध्ये फिनिश करू शकतो 12 दिवस. आणि आहे माझं प्लॅन की मी परत जा, असं मी करून आलो की माझं 400चं जे स्वप्न आहे ना ते राहिलेले, ते मी कम्प्लीट करूनच जाणार एक रेस असं. आणि ठरवलेले एक रेस नेक्स्ट इयरचं पाहतोय की अशा टाईपची एक रेस आहे, क्रॉस फ्रान्स म्हणून रेस आहे, जे एक फॉर्मॅट आहे 2500 किलोमीटरचं. ते पूर्ण फ्रान्सचं सर्किट होतं, विलेजेस साईड. एक चॅलेंजिंग आहे रूट, तर ती बघतोय, एक्सप्लोर करतोय. आय होप ती एक्सप्लोर करता करता मी त्याला रजिस्टर करतो.
बिपिन हे स्ट्रक्चर कसलं आहे पाठीमागं मेटल? हे मेटलवाला आहे. त्यांनी तो नॉर्थ केप जो नॉर्थ पोलचा त्यांनी तो हे केला Globe सेंटर pole टाकला. ग्लोबचा सेंटर Globe चा पॉईंट center. हो तो टाकलेला आहे आणि त्याची